हे बघा, मलईच्या दह्याची, मलईदार दह्याची ड्रायफ्रूट घालून, केसर आणि वेलची घालून लस्सी केली आहे. ही लस्सी चवीला अतिशय उत्तम लागते. तुम्हाला गोडीला किती पाहिजे त्याप्रमाणे साखर घाला. मी एका कपामध्ये दूध घेऊन त्या दुधामध्ये केसर आणि वेलची टाकली आणि साखर घालून ते विरघळायला ठेवून दिलं होतं. त्याला दही साईचं लावलं ना तर लस्सी खूप मलईदार छान लागते. ह्याच्यावरती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मलई घालू शकता. दुधाची मलई घालायची म्हणजे ती ही लस्सी प्यायची नसते, खायची असते चमच्यानी. त्यामुळे खाताना मग ते अजून छान लागते. वरती केसर थोडंसं टाकलेलं आहे आणि ड्रायफ्रूट टाकायचे. हे बघा, हे फक्त दही घ्यायचं आणि असं घुसळायचं. म्हणजे त्याला तुम्ही पाणी किंवा दूध जास्त घालून पातळ करायचं नाही. ही चमच्यानी खायची लस्सी. ही खूप छान लागते. थोडी गार करून खायची. आता मी फ्रीजमध्ये ठेवते आणि गार करून आम्ही खातो. तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण अशी लस्सी करा. ह्याच्यामध्ये तुम्ही गुलकंद घालूनसुद्धा करू शकता. मग साखर नाही घालायची. गुलकंद घालून गुलकंदाची लस्सी तुम्ही करू शकता किंवा रोज वॉटर घालून तीही करू शकता तुम्ही. बाय.